श्रीमद भागवत कथा या ज्ञानयज्ञाचा आजचं एक तिसरं पुष्प आपण अर्पित करणार आहोत भगवंताच्या चरणी. हॅलो 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 हॅलो. आज एक तिसरं पुष्प आपण भगवंताच्या चरणी अर्पण करणार आहोत. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, करुणा कीर्तनाच्या लोटे, करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे आणि श्रोत्यांची कर्णपुटे आनंद भरावी. आपले जे लोक इथे बसलेले आहात, श्रोते इथे उपस्थित आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा स्मित आनंद आणि तृप्तीचा जो एक प्रकार चेहऱ्यावर दिसतोय ना, त्याच्यावर अशी कल्पना येते की समर्थांना अपेक्षित जी कथा आहे, ती भागवत कथा असो इतर कुठली कथा असो, ती ज्या पद्धतीने समर्थांना अपेक्षित त्या पद्धतीने ती होते आहे. आणि आम्ही सर्व लोक भाग्यवान आहोत की आमचे दोन्ही आयोजक आदरणीय श्री श्री मोहनजी आणि सौ लता गोडबोले आणि श्रीमती शोभा काकू जोशी यांच्या माध्यमातून आयोजित झालेली कथा आणि आम्हाला बुवांसारखे ब्रह्मनिष्ठ एक वक्तृत्व इथे लाभलेलं आहे. अधिक वेळ मी घेत नाही. आजच्या समर्थांचं एक वाक्य अजूनही सुंदर आहे. मरणाचे स्मरण असावे. नामस्मरणाबद्दल समर्थांनी सांगितलं सगळं काही आहे, पण मरणाचे स्मरण असावे. आणि ते स्मरण आम्हाला भागवत आम्हाला ग्रंथ करून देतो. रामायण आम्हाला शिकवतो की कसं जगावं आणि भागवत आम्हाला शिकवतो की कसं मरावं. आणि मला असं वाटतं की आता 3 दिवस झालेले आहे. पुढच्या 4-5 दिवसांकरता आपण जर व्यवस्थित श्रवण केलं तर आपण सुद्धा मरणाकरता म्हणजे अर्थात घाबरू नका, पण आपण सुद्धा सहज जाऊन जाऊ. आणि मला वाटतं जगाकडे आणि संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे यात नक्कीच आपला पालन होणार आहे. आणि तेच ह्या भागवत कथेचा उद्देश आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आमच्या ग्वाल्हेरचा जो ढोलीबा महाराजचा मठ आहे त्यांचे श्री जयरामजी पुरंदरे येथे उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी भगवान गोपाळ कृष्णाच्या प्रतिमेवर आणि भागवत महाग्रंथावरती माल्यार्पण करावं. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. आम्ही भाग्यवान आहोत की जशी आमच्या इथे सिनियर सिटीजन्स आहेत तसे काही तरुण मंडळी सुद्धा इथे आहेत. आणि आमचे जे आयोजक आहेत किंवा जे यजमान आहेत त्यांचे चिरंजीव आणि सुनबाई आज इथे आलेले आहेत गुडगावहून. श्री अर्पित गोडबोले आणि सौ गोडबोले यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आदरणीय आमच्या मुलांचं माल्यार्पणात गाडी स्वागत करावं. श्री अर्पित गोडबोले. पण बुवांची आदत काय? जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. आमच्या बरोबर म्हणजे बुवांकरता साथ देण्याकरता स्वराज्य साथ देण्याकरता त्यांचे सुयोग्य शिष्य आदरणीय श्री हरिभक्त परायण यांनी आता दासनवमी उत्सव गाजवला होता आपल्या कीर्तनानं. ते श्री ओंकार बुवा गंद्रे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माल्यार्पणाकरता आम्ही श्री शरदजी लेले यांना विनंती करतो की कृपया त्यांनी यावं आणि बुवांचं माल्यार्पणात स्वागत करावं. श्री शरदजी लेले, हरिभक्त परायण श्री ओंकार बुवा गंद्रे. दोन्ही साथीदार आपल्याला माहित आहे. श्री अंबादासजी बोधे साताऱ्याहून इथे आलेले आहेत. तसेच श्री जितेंद्र धर्माधिकारी हे मसूरून इथे आलेले आहेत. आणि मंदिरात सतत कार्यक्रम चालतात आणि त्या कार्यक्रमाकरता आमचे इथले जे स्थानिक वादक आहेत आमचे श्री वैभव भगतजी त्यांना मी विनंती करतो त्यांनी अंबादास बोधे सरांचं स्वागत करावं.
जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला माहित आहे ढोलकीवरती आमच्या बालेरचे प्रतिष्ठित वादक श्री शिवरामजी चव्हाण इथे आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री जितेंद्रजी धर्माधिकारी यांचं स्वागत करावं. जय जय रघुवीर समर्थ. अधिक वेळ घेत नाही, नित्याप्रमाणे आपण आरतीने कार्यक्रम सुरू करूया. सर्वांना विनंती आहे थोडंसं शिस्तीने राहिलं तर चांगलं वाटेल. आपल्या डाव्याकडे गुवांच्या उजवीकडे जे लोक जोडप्यांनी आलेले आहेत त्यांनी यावं. जे एकटे लोक आहेत त्यांनी त्या बाजूला यावं आणि आरतीला आपण सुरुवात करूया. ओम जय जगदीश हरे.
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा मारुतिर्यस्य तं वन्दे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्बफलादोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वाहं न जाने शुकासारिके पूर्णवैराग्यजान्ते वसिष्ठापरे ज्ञानयोगेश्वरांसे कवि वाल्मीकि सारिकामान्यैसा नमस्कार सद्गुरु रामदासा दयानन्दायनि जन्मनामाकृता दयामि सदावाससमानकेता दयामुखी सर्वदा कीर्ति नमस्कार या ब्रह्मचैतन्यम् सद्गुरु भगवान श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय गुरु भगवान श्री ब्रह्मानंद महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर श्रीमद्भागवत पुराण की जय समसंतन की जय बालगोपाल की जय माता भगिनी की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय रघुवीर भगवान श्री रामचंद्रांच्या चरणाशी मारुतीरायांच्या चरणाशी श्री समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराजांच्या चरणाशी कल्याण स्वामी महाराजांच्या चरणाशी दत्तात्रय स्वामी महाराजांच्या चरणाशी सद्गुरु भगवान ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज यांच्या चरणाशी श्रीमद भागवत कथेचं चिंतन मनन करण्याकरता उपस्थित असलेल्या सकल श्रोत्यांच्या अंतःकरणातील आत्मारामाला अत्यंत श्रद्धेने वंदन करून उपस्थित अधिकारी शास्त्री वैदिक पंडित कलाकार महानुभाव भक्त भगिनी यांच्या चरणी वंदन करून श्री सद्गुरूंच्या चरणी वंदन करून कथेला आरंभ करू. जय जय रघुवीर अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर. शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारले, विदुरांनी आपल्या सर्व आप्तांचा त्याग करून तीर्थयात्रेला गेल्यानंतर पुन्हा हस्तिनापुराला ते का परत आले आणि हस्तिनापुराला परत आल्यानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य कसं व्यतीत केलं याची कथा आम्हाला आपल्या मुखातून ऐकायची आहे. सूत म्हणाले, शौनकादिक ऋषी हाच प्रश्न राजा परीक्षितीने भगवान श्री सुखदेव स्वामींना केला होता आणि तेव्हा जे त्यांनी राजाचं समर्थन केलं चिकित्सेचं, त्या शब्दात मी तुम्हाला ती कथा आता पुढे सांगतो. आणि सुखदेव सांगतात, राजन, विदुराने भगवान श्रीकृष्णाचे आप्तप्रिय होते. प्रभू विदुराचे घर आपले घर मानित असत. म्हणून शिष्टाईला गेल्यानंतर उद्धव म्हणाले, देवा, एवढी दुर्योधनाच्या स्वागताची तयारी त्यांनी केली, आपल्या स्वागताची तयारी त्यांनी केली आहे, आपण आज इथेच राहूया.
पण भगवंताला माहित होतं की या दुष्टाच्या अंगावरचा वारा जरी आपल्याला लागला ना तरी सुद्धा काहीतरी विकल्प निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासाला. म्हणून भगवान आणि उद्धव विदुराकडे गेले. उद्धवजी विदुर धरायला दुर्योधन का मेवा त्यागो विदुर की कनिया चाहिए. विदुराच्या कण्या खाल्ल्या पण दुर्योधनाचा मेवा नाही खाल्ला. कारण विदुरांच्या कण्यांमध्ये भक्तिरस सामावलेला होता. आणि जिथे भक्तिरस सामावलेला असताना ती गोष्ट भगवंताला अत्यंत प्रिय असते. ती गोष्ट भगवंताला अत्यंत प्रिय असते. म्हणून जे द्यायचं ना भगवंताला ते अत्यंत प्रेमानं भक्तीनं द्यावं, निरपेक्ष बुद्धीनं द्यावं. आणि परीक्षितीचा प्रश्न पुढे आहे. विदुरांची मैत्री यांची भेट कशी झाली सूत सांगतात. परीक्षितीचा हा प्रश्न ऐकून शुकदेव फार प्रसन्न झाले आणि सांगू लागले, पांडवांवरती अनेक प्रकारचे अत्याचार कौरवांनी केले आणि या अत्याचारामध्ये बडे बडे लोक सामील होते. पण त्यांची आघाडीच होती ना सगळी. दुर्योधनाने यांना नष्ट करण्याकरता काय केलं नाही, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, भीमावरती विषप्रयोग केला, द्रौपदीची भर सभेत विटंबना केली, काय केलं नाही. आणि पांडवांना तर कौरव राजरोज नाही 24 तास अखंड पाण्यातच बघत होते आणि हे नष्ट कसे होतील याचाच विचार. दुर्जनांची प्रवृत्ती अशीच असते. त्याला समोरच्याचं चांगलं झालेलं कधीच बघत. दुर्विचारा, दुराचारा, दुष्प्राज्ञा, प्रिय साहसा, असंत इति विख्यातः असंताश्चार लक्षणः. महाभारत. आणि हे असं कौरवांना वाटायला लागले. याचं कारण काय आहे? याची 4 कारण असतात. धनक्षये वर्धते अंतराग्नी. घराघरात कलह सुरू झाला की समजावं लक्ष्मीने आपली जागा सोडून दुसरीकडे जागा बघितलेली आहे. पुण्यक्षये नीच जनस्य सेवा. पुण्याचा क्षय झाला की नीच लोकांची सेवा करावीशी वाटते. कुलक्षये व्यभिचार बुद्धी. कुलाचा क्षय झाला की व्यभिचार बुद्धी निर्माण होते. आणि पापक्षये श्री रघुनाथ सेवा. शेवटी सांगितलेलं की याच्यातून पार पडलास तर तुला भगवंताकडे जाण्याची वृत्ती होईल. आणि विदुराने खूप समजून सांगितलं, धृतराष्ट्राला समजून सांगितलं, पण धृतराष्ट्र काही बोलला नाही. आणि मौन ही अर्धी संमती असते असा एक सिद्धांत. आपण ज्या वेळेला मौन धरतो ना त्यावेळेला आपली त्या गोष्टीला अर्धी संमती असते. दुर्योधन म्हणाला हा आमच्या भाकरीच्या तुकड्यावर जगतो. एकदा गेला होता निघून पण आला ना परत शेवटी आमच्याकडे. अहो याला आमच्याशिवाय कोण अन्न खायला घालणार आहे. दुर्योधनाला तो शत्रू वाटायला लागला. सुभाषित असं आहे, लुब्धानाम याचको शत्रू, चोराणाम चंद्रमा रिपू, जारस्त्रीनाम पती शत्रू आणि मूर्खानाम बोधको रिपू. लुब्ध असतात ना त्यांना दारात आलेला याचक सुद्धा शत्रू वाटतो. एक भिकारी एका श्रीमंत शेठजीच्या घरात दुपारी 12च्या वेळेला गेला. शेठजी पोटावर हात फिरवत आम्हाला खुर्चीत गॅलरीत बसलेले होते. त्यांनी बघितलं, शेठजीला सांगितलं, शेठजी मी एक भिकाऱ्याचा पोर आहे, मला काहीतरी भीक घाला हो. तो शेठजी म्हणाला, तुला भीक घालायला माझ्याजवळ काहीही नाही. काही नाही? शेठजी असून काही नाही असं कसं होईल?
मला 1 रुपया तरी द्या. तो म्हणाला माझ्याकडे 1 रुपया पण नाही. तो मला 8 आणे तरी द्या. माझ्याकडे द्यायला तुला 8 आणे दे. 4 आणे तरी द्या, तेही नाही. 10 पैसे तरी द्या, तेही नाही. 5 पैसे तरी द्या, तेही नाही. 1 पैसा सुद्धा मला देण्याकरता माझ्याजवळ नाहीये. शेवटी ते भिकाऱ्याचं पोर म्हणालं, मग चला माझ्या बरोबर. तुम्ही फर्स्ट क्लास मधले भिकारी, आम्ही थर्ड क्लास मधले भिकारी. शेवटी आपली भिकाऱ्याची जात एकच आहे की तो शत्रूच वाटतो दारात. लुब्धानाम याचको शत्रू, चोराणाम चंद्रमा रिपू. चोर लोकांना कायम अमावास्या लागते. पौर्णिमेला त्यांचं डोकं उठतं. जार स्त्रीणाम पती शत्रू. समझने वालों को इशारा काफी है. आणि मूर्खाणाम मोदक रूपू. दुर्योधनाला विदुर हा मूर्ख वाटायला लागला, त्याचा अपमान केला. आणि विदुर म्हणाला, इथे अपमानित जगण्यापेक्षा आपण आपलं मनाने जनी मौन मुद्रा धरावी. माझे समर्थ सांगतात मनाच्या श्लोकात, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे. आणि सुखा लागी अरण्य सेवी. निघून जा. एक तर आपल्यात ताकद असेल तर अशांची जीभ हासडून काढावी. जिथे आपल्या गुरूंचा, देवदेवतेंचा, शास्त्राचा, वेदाचा अपमान होतो तिथे क्षणभरी थांबून, आणि नसेल तर निघून जा. विदुर म्हणाला, यांना किती सांगितलं तरी काही परिणाम होणार नाही. घडा पालथात ज्यांनी घातलेला आहे त्याच्यावरती किती पाणी ओतलं तरी तो आयुष्यात तरी भरेल का? विदुर निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर विदुराने पुढे यमुना तिथे आले. तिथे भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत ज्यांनी आपले जीवन वितरित केलेले आहे अशा महान भागवती, महान वैष्णव उद्धवांची भेट झाली. आपलं काहीतरी पुण्य शिल्लक असेल ना तरच संतांची भेट. म्हणून संतांची भेट होण्याकरता काय करावं, पुण्य संचय कसा होईल याचा विचार करा. आणि असा पुण्य संचय झाला की ती भेट आपोआप होते. विदुराने उद्धवाला आलिंगन दिलं, चरण धरले आणि म्हणतात, उद्धवा तुम्ही भगवंताच्या श्रीकृष्णाच्या अंतःकरणातले त्याचे भक्त आहात, तेव्हा मला आता सांगा की भगवंताने काय चरित्र केलं हे तुमच्याकडून ऐकायची माझी इच्छा. भगवंताचं चरित्र सत्पुरुषांकडूनच ऐका. भगवंताचं चरित्र सत्पुरुषांकडून ऐका. सामान्यांकडून ऐकलं ना की विकल्प निर्माण होतात, आणि सज्जनांकडून ऐकलं की त्या चरित्राचं अनुकरण करण्याचा संकल्प निर्माण. म्हणून त्यांच्याकडून ऐका. संतांचे सांगाती मनोमार्ग गती. माऊली म्हणते, आकळावा श्रीपती येण्याची पण. उद्धवांना आलिंगन दिले. तो उद्धवाकडे भगवान श्रीकृष्ण, त्याचा परिवार, यादव, वसुदेव, देवकी, सात्यकी, अक्रूर, रुक्मिणी इत्यादींची क्षेम चौकशी, तसेच भगवत कृपा छत्र प्राप्त पांडवांची पण चौकशी केली. याची धर्माचं राज्य आहे ते निधर्मीच असणार याची खात्री होती. पण तरी सुद्धा विदुराला सांगतात, विदुर सांगतात, उद्धवा तू भगवंताचा अनन्य भक्त आहे, तेव्हा मला आपण भगवंताच्या लीला ऐकवा. आणि लीला शब्दाचा अर्थ आहे आपण करतो तो नाही. लीला याचा अर्थ सहज कर्म असा आहे. भगवंताच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी नीती सामावलेली आहे. ते कैवल्यात ते परवते म्हणून दयांच्या लीले नीती विसावली असे. मग भगवंताने शुकाचार्य म्हणाले, राजा विदुराने श्रीकृष्ण कथा
ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर उद्धवाचे हृदय भरून आले. काय महात्मा आहे हा? तो मला सांगतो तुम्ही देवाची कथा आहे. विदुराने असा नाही प्रश्न विचारला, हवा पाणी कसं आहे, धान्याचे भाव काय आहे, पेट्रोल किती महागलंय, असे नाही प्रश्न. आणि ते मागणार उतरणार सारखं चालूच आहे. पण कृष्ण कथा ऐकण्याचा प्रश्न विचारल्यानंतर उद्धवाला परमानंद झाला आणि उद्धवाने भगवंताची कथा सांगायला सुरुवात केली. श्रीकृष्ण रूपी सूर्याचे अस्ताने आमचे घर कालरूपी अजगराने गिळले आहे. तोपर्यंत त्या अजगराची म्हणजे काळाची ताकद नव्हती. आमच्या घराला कुठल्याही वाकड्या डोळ्यांनी बघायचे. पण श्रीकृष्णाने आपला देहोत्सर्ग केला आणि आमचं घर कालरूपी अजगराने गायलं. ज्याच्या कुळात मानव देह धारण करून प्रभू जन्माला आला त्या मानवी जीवन या मानवांनी व यादवांनी विदुरा श्रीकृष्णाला ओळखलेच नाही. संत आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना नाही ओळखू शकत. का नाही ओळखू शकत? आपल्याला ती दृष्टी नसते. म्हणून आम्ही त्यांचा मत्सर करतो, आम्ही त्यांचा हेवा करतो, आम्ही त्यांना नावं ठेवतो, आम्ही त्यांना त्यांच्यावरती नको नको ते आरोप करतो. काय समर्थांना कमी सोसावं लागलं का हो? मला सांगा, कमी सोसावं लागलं. पण समर्थ आपल्याच मनाला समजत होते की नाही? मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी मना बोलणे नित्य शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे. सहन करा, सहन करा. महाराजांना एखादी विचारले गीता काय शिकवते? महाराज म्हणाले गीता गिळायला शिकवते. काय? गीता गिळायला शिकवते म्हणजे सहन करायला शिकवते. आणि कसं सहन करायचं असतं? सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम इति तितिक्षा, असं आचार्यांनी म्हटलं. सगळं सहन करावं माणसाने, सगळं पोटात घ्यावं. आणि पोटात जे घेतलेलं असतं ना ते कधी ओठात आणू नये. जे पोटात घेतात आणि ओठात आणत नाही, जे पोटात घेतात त्यांना देव म्हणतात आणि जे पोटात घेतलेलं ओठात आणत नाही त्याला महादेव म्हणतात. विष घेतलं की नाही, कंठात ठेवलं, पुढे नाही आणलं. मग जगाला काय दिलं? जगाला विष नाही दिलं, जगाला रामनाम दिलं. जगाला रामनाम देणारा हा एक सामान्य असा आपल्याला वाटणारा पण महात्मा पण जगाला रामनाम देतो. आणि रामनाम देताना तो काय सांगत असतात भगवान महादेव? विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे नाम त्याचे गाऊवाचे राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे नाम त्याचे गाऊवाचे राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. देवाचा तो देव रे, देवाचा तो देव रे, तो हा स्वयमेव रे, मुक्तयोगी जनगाती गड्या तुझी गाय रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. भगवान राम नाम तुम्हा मला देतात. काशीमध्ये जो जातो ना आणि काशीमध्ये ज्या
ज्याला मृत्यू येतो ना, मृत्यू समयी भगवान महादेव त्याच्या कानामध्ये श्रीराम जय राम जय जय राम मंत्र सांगतात. म्हणून आपल्याकडे म्हण होती, काशीशी जावे नित्य वदा. अशी रामनामाची कवय आहे. कालयवनाच्या पराक्रमापुढे सुद्धा ज्याचा पराक्रम फिटा पडतो असा भगवान. उद्धवाच्या डोळ्यातून पाणी आहे. प्राणप्रिय व्यक्तीच्या बद्दल बोलताना खरंच जर त्या व्यक्तीवरती आपण अपरंपार प्रेम केला असेल तर आपल्याही डोळ्यात व्यवहारात पाणी येतं. उद्धवाने भगवंतावरती किती प्रेम केले, काने पाणी येणार. आणि विदुर ते बघतात की कृष्णचरित्र सांगताना जर याची इतकी समाधी लागते तर ते प्रत्यक्ष घडत असताना बघताना या उद्धवाची काय स्थिती झाली असेल. आणि उद्धव सांगतात, काय सांगू तुला वेगळा, अरे याच्यासारखा कोणीही दयाळू नाही. अहो बकीयम स्तन कालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गती दाजुदित्ता प्रजेयम कव्वा दयालु शरणम प्रजे. याच्यासारखा दयाळू कोणी? खरं सांगू, प्रभू इतका दयाळू कोणीच नाही. तो दयेचा सागर आहे. दयेचा सागर, मायेचे माहेर, आनंदाचे घर, पांडुरंग पांडुरंग दाता पांडुरंग दाता अंतीचा नियंता. प्रभू इतका दयाळू कोणीच नाही. कालकूट विष पाजून सुद्धा जिच्या स्तनातलं याने विषप्राशन केलं आणि त्या पूतनेला मुक्ती दिली. का दिली? आई जे देते ते हिने मला दिलंय. मग आईला मुक्ती नाही लेकरू देत. दयालु शरणम प्रजे. त्याच्या दयेचा अनेकांनी अनुभव घेतलाय. म्हणून देव दयाळ दयाळ साहेब कोल्हाळ आणि आणि ती दया करताना तो विचार करत नाही की हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पातीचा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, खेड्यातला आहे, शहरातला आहे. तो एकच विचार करतो, हा माझा आहे. भगवान एकच विचार करतो आहे का, हा माझा आहे. आणि जो माझ्याकडे आलेला आहे त्याला मी कधीच सोडत नाही, माझ्यातच सामावते. भगवंताच्या अन्य लीला आपण सांगितल्या. त्यानंतर जन्मदात्या माता पित्याच्या सुख देण्यासाठी भगवान बलरामासह मथुरेला गेले, कंसाचा वध केला. आणि ज्याच्या करता आले होते ना तेच भगवंताने केले. भगवंताच्या अवतार कार्याची कारचरण आपण बोललेलो आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. अहम युगे युगे संभवामि. तीनच कारण आहेत, फक्त चार नाही. आणि देवकीचे जे पुत्र कंसाने मारलेले होते ना, आई जवळ गेला, कंसाचा वध केला भगवंताने. आणि आईला म्हणतो, आई मी काय करू, आई मी काय करू, तुला आनंद होईल असं काय करू. देवकी म्हणाली, बाळा खूप केलंस तू आमच्या करता, आता काय करणार, नाही काहीतरी सांग. तेव्हा देवकी म्हणाली, सांदीपनी ऋषींचे पुत्र जसे तू परत आणून दिलेस, मिळवून दिलेस, तशा तुझ्या भावंडांना एकदा तरी मला दाखवशील का. आई आहे. आणि भगवंताने आपल्या सगळ्या भावंडांना आपल्या आई वडिलांसमोर हजर केलं. आई झालं दर्शन. आणि देवकी म्हणते, तुझं दर्शन झाल्यानंतर यांचं दर्शन मला केव्हाच झालं होतं, पण तू विचारलंस ना काय देऊ, म्हणून सांगितलं, कृष्णा तुला त्रास नाही ना रे झाला, तुला त्रास नाही ना झाला.
कालयवन जरासंध शाल्वादी आपल्या पराक्रमाने नाश केला, पांडवांचे रक्षण केले, दुर्योधनाला शकुनी दुःशासन शकुनी यांना शासन केले, धर्माला राजसिंहासनावर बसवले, अश्वत्थाम्याचे ब्रह्मास्त्रापासून पांडवांचा कुलतंतू अभिमन्यू पुत्र परीक्षिती याचं रक्षण केलं. काय केलं नाही यांनी? आपण देवाचं थोडंसं करतो, थोडंसंच करतो, फार नाही. पण आपली जाहिरात किती असते? आपली जाहिरात किती असते? मी सकाळी उठतो, देवाला नमस्कार करतो, उपकार करतो, काकड आरती करतो, देवासमोर चहा ठेवतो, नंतर मी पितो. तुला प्यायचा असतो म्हणून तू ठेवतोस, तुला खायचं असतं म्हणून नैवेद्य दाखवतोस, आरती कर, सगळं कर. पण मी करतो हा मी जोपर्यंत आपला सुटत नाही ना, तर आपण तोपर्यंत आपण केलेलं सगळं फुकट गेलेलं असतं. तर मी ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी खरी आपल्याकडून भक्ती झाली समजायला आपलीच आपण परीक्षा करायची. परमार्थामध्ये म्हणजे डॉक्टर काका देशमुख सांगायचे नाही, आपलं प्रगती पुस्तक आपणच भरायचं असतं, दुसऱ्याला नसतं सांगायचं, आपणच भरायचं असतं. म्हणजे आपल्याला कळतं आपण कुठे आहोत. अशा भगवंताच्या अनेक लीला उद्धवाने सांगितल्या. उद्धव म्हणाले, भगवंताच्या बोलण्याचा आशय माझ्या लक्षात आला, तरी मी भगवंताचा वियोग होणार म्हणून प्रभूच्या मागे 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 गेले. अत्यंत प्रेमात असलेल्या माणसाचा वियोग आपल्याला सहन होतो. आणि जर भगवंत तर कसे आहेत? देव प्रेमाचा सागर आहे आणि त्या प्रेमाच्या सागरात, त्या भक्तिरसात, त्या प्रेमप्रवाहात ज्याने स्नान केलेलं आहे ना, त्यालाच ते कळतं काय भगवंत आहे. आपल्याला तो सामान्य वाटतो. म्हणून सामान्यांचा देव आणि सत्पुरुषांचा देव याच्यात फरक असतो. सामान्यांचा देव आणि सत्पुरुषांचा देव याच्यात फरक असतो. तुम्हाला देव हा सामान्य वाटतो आणि ज्ञानोबांना देव आता विश्वात्मके देवी वाटतो, विश्वव्यापक वाटतो. आम्हाला तो आकलन नाही आला ना, करता आला नाही ना आला की आम्ही त्याला नाही म्हणतो. पण तुम्हाला सांगू का, भगवंताला नाकारणं ही आपल्या बुद्धीची दिवाळखोरी आहे. कसं नाही म्हणता? नाही कसं म्हणता? अमृतरायांचं एक पद आहे सुंदर, थोडस म्हणतो जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, तंतू पटी मिळाले भूमी नभा परी हो. लय वाढवा. घटमृत्तिका निराळे ऐसे कसे म्हणा. कपड्यातून जर सूत वेगळं काढलं तर कपड्याला कपडापणा राहतो का? काढून बघा. आत्ता नाही, घरी गेल्यावर. भूमी नभापरी हो, घटमृत्तिका निराळी ऐसे कसे म्हणावे. घटामधून जर माती वेगळी काढली तर घटाला घटपण राहतं का? का नाही राहत? कारण घट करणारा हे त्याचं निमित्त कारण असतं आणि माती हे उपादान कारण असतं. आणि कार्यातून उपादान कारण बाहेर काढलं की कार्याला कार्य पण राहत नाही. पुष्पी सुगंध तो हा
गोडीत साखरेची पाखाडी नाही हो, घटमृत्तिका निराळी ऐसे कसे म्हणावे, घटमृत्तिका निराळी ऐसे कसे. एकापासून एक वेगळं करता येत नाही, तसं भगवंतापासून विश्व वेगळं करता येत नाही, भगवंतापासून दया वेगळी करता येत नाही, भगवंतापासून कृपा वेगळी करता येत नाही. आणि भगवंताच्या मुखातून ते दिव्य ज्ञान ऐकताना माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले म्हणजे कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम, हृदयी प्रगटे राम. ज्याच्या कृपेने जीवाचा 4 पुरुषार्थ प्राप्त होतात, तो पुरुषार्थ मला नको. मी तुझ्या चरणांच्या आश्रयासाठी उत्सुक आहे. मी जर ब्रह्मदेवास ते दिव्य ज्ञान ग्रहण करण्यास योग्य असेल तर मला ते ज्ञान द्या. मी तुमच्या बरोबर येतो. कृष्ण विराहामुळे व्याकुळ झालेले माझे चित्त आहे. प्रभूच्या आज्ञेने मी बद्रिकाश्रमात जातो. तेथे नरनारायण ऋषींचे दर्शन घेतो. आणि विदुर उद्धवाकडून हा सर्व वृत्तांत ऐकला आणि बद्रिकाश्रमात घेतले. तिथे नरनारायण ऋषींचं दर्शन घेतलं आणि तिथेच भगवत चिंतन करत आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ घालवला. आणि विदुर म्हणतात, उद्धवाने जर मग जाताना उद्धव सांगून गेले होते, विदुरा तुला प्रश्न पडेल आता मी कसं राहायचं. तर भगवान गोपाल कृष्णाने तुझ्या पुढच्या जीवनाची प्रभूने निजधामाला जाण्याच्या अगोदर सोय करून ठेवले. आणि तू इथून जा, हरिहर क्षेत्राला जा, हरिद्वार क्षेत्राला जा. तिथे तुला मैत्रेय भेटतील. त्या मैत्रेयांच्या चरणाचा आश्रय कर आणि त्यांना सांग, महाराज मला उद्धवाने आपल्याकडे पाठवलंय आणि प्रभूचा निरोप घेऊन पाठवलाय की माझ्या उर्वरित आयुष्याची तजवीज आपण करणार आहात, म्हणून मी आपले पाय धरलेले आहेत. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. परीक्षिती विचारतो, विश्वाचा स्वामी भगवान श्रीकृष्णाने आपले शरीर टाकल्यावरती उद्धव कसे राहिले. सुखदेव सांगतात, कसे राहिले ते मी तुला आत्ताच सांगितलं. आता विदुरांचा प्रश्न व मैत्रेयांची उत्तर. हा विदुर मैत्रेय संवाद सुरू झालेला. काय प्रश्न विचारले आणि काय उत्तर दिली थोडक्यात आपल्याला सांगतोय. बरं मी विस्तृत बोलतच नाहीये, पण विस्तृत बोलायचं ठरवलं तर मला वर्ष लागेल. भागवत संपत इतकी प्रचंड ज्ञानाची भक्तीची अशी ठेव भगवान वेद व्यासाने तुमच्या आमच्या करता ठेवली. शुकदेव सांगतात, राजन भगवान श्रीकृष्णाचे कृपा प्रसादात पात्र श्री विदुरजी उद्धवाच्या सांगण्याने हरिद्वार क्षेत्री आले. विराजमान असलेल्या मैत्रियांकडे गेले व त्यांना नम्रतेने प्रश्न विचारला. महाराज, सुखाकरता प्रयत्न करणाऱ्या मनुष्य मात्रांना तर सुख मिळत नाही, दुःखच कायम मिळतं आणि त्याच्यात वाढ होते. अत्यंतिक दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्तीचा उपाय काय. अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीचा उपाय पहिल्या प्रश्नात विचारला. आपल्याकडे सारखं दुःखच लागलेलं आहे ना. कोणी मनुष्य असा सर्व सुखी आहे का. म्हणून तर समर्थाने प्रश्न विचारला की नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे. समर्थांच्या प्रश्नात खोच आहे, लक्षात घ्या. समर्थ काय विचारतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. समर्थांना माहितीये किंचित सुखी सगळेच आहेत. सर्व सुखी कोण आहे. उत्तर दिलंय पुढच्या ओळीमध्ये, विचारी मना तूची. जर विचार करशील तर मना
तुझ्यासारखा सुखी कोणीच नाही. तुझ्यासारखा कोणी सुखी आणि विचार केलास तर तू म्हणशील आम्ही दैवाचे दास पंढरी राजा. आम्ही सुखी आहोत, आम्हाला दुःखी करून दाखवा असं कोण म्हणतात? ही भक्त मंडळी असतात ना, ती देवाला सांगतात, देवा असेल तुझ्यात ताकद तर मला दुःखी करून दाखव. असेल तुझ्यात ताकद तर मला दुःखी करून दाखव. अरे मला सुखी कसं राहायचं हे तूच शिकवलंयस ना, आणि त्याने जे शिकवलंय तेच आम्ही आत्मसात करतो आणि मग आम्ही इतके सुखी होतो की श्रुतीशास्त्र वेदानुवादा ज्या सुखाची न करावी मर्यादा ऐशा सुखाची संपदा मदभक्त भोगिती असं भगवंताला बोलायचं. इतके सत्पुरुष सुखी आम्हाला दुःखी करून दाखवच. महाराज मग आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीचा उपाय काय? आणि विदुराला सांगताना मैत्रेय म्हणतात आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि विदुरा परमानंद प्राप्तीचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भक्ती. तो म्हणजे भक्ती. म्हणून भागवतकारांनी भक्तीबद्दल बोलताना काय म्हटलंय? मयी भक्तिर् हि भूतानाम अमृतत्वाय कल्पते. आणि एक श्लोक सांगू, भक्तिर् परेशानुभवो विरक्ती अन्यत्र चैष त्रिक एक कालः प्रपद्यमानस्य यथान्ययस्सु तुष्टी पुष्टी शुद्धपायोनुदास. जी जीवनात तृप्ती आणते, जी पुष्टी आणते आणि जी जीवनामध्ये अत्यंतिक परमानंदाची प्राप्ती करून देते तिलाच भक्ती असं म्हणतात. म्हणून भक्तीची या बळे माधव जिंकावा, मागोनी या घ्यावा निज ठेवा तोची स्वरूप दर्शन सुखे जन्म मरण समूळची झाली वृत्ती परिपूर्ण तेची शुद्ध ज्ञान जाण साचे संत दास म्हणे ऐसा भक्ती योगे पावे साधू संगे आत्मारा. म्हणून संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश तेन देती परी ऐकाव्या त्या गोष्टी तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती वासुदेव म्हणे संत संगे करी ते पसंत. म्हणून पुन्हा पुन्हा जा. एकदा जाऊन समाधान नाही तर दुसऱ्यांदा जा, दुसऱ्यांदा नाही झालं तर तिसऱ्यांदा जा. आणि असं जाता 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 केव्हा तरी त्यांच्या कृपेने मार्ग सापडतो आणि जी विश्रांती मिळते ना ती जीवाची खरी विश्रांती असते. ती खरी जीवाची विश्रांती असते. भगवंताने या सृष्टीची रचना कोणत्या तत्वामुळे केली? स्वभाव कर्म रूप नाम भेद यांची रचना कशा प्रकारे केली? भगवंताने विश्वाची उत्पत्ती स्थिती व संहार करण्यासाठी आपल्या माये शक्तीचा स्वीकारून रामकृष्णाने अवतार घेतले. त्या भगवंताचे चरित्र ऐकवा. शुकदेव सांगतात, विदुराचे हे प्रश्न ऐकून मैत्रेयांना परमानंद झाला आणि ते उत्तर देऊ लागले. ऐकत मैत्रेयांना परमानंद झाला आणि विदुराला सांगायला लागले हे सगळं भगवंताने आपल्या इच्छेनं दिलं. याची चर्चा कालच्या ज्ञान स्कंदामध्ये आपण दुसऱ्या स्कंदात केलेली आहे. पुनरावृत्तीचा दोष टाळून आपण थोडस पुढे जाऊ. कुणा करता केली, कशा करता केली, का केली, त्याला वाटलं म्हणून केली. त्यांनी का केली हा प्रश्न विचारू नये. त्याला वाटलं म्हणून केली हे त्याचं उत्तर आहे. कशा करता केली? तुमच्या आमच्या स्वास्थ्याकरता केली. तुमच्या आमच्या स्वास्थ्याकरता केली. आपल्याला स्वस्थता हवी ना जीवनामध्ये, सगळ्या गोष्टी मुबलक मिळायला हव्यात ना. म्हणून भगवंताने ही सगळी सृष्टीची निर्मिती केली. पंचमहाभूतातून कशी केली हे आपण काल बघितलं. पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रा, त्या पंचविषयांचे अनेक फाटे इत्यादी सगळी तत्व त्यांनी निर्माण केली. 24 तत्व निर्माण केली आणि 25वे तत्व त्या 24 तत्वात ज्या वेळेला जाऊन राहिलं ना
त्यावेळेला हा कारभार सुरू झाला. ते जोपर्यंत आत जात नाही ना तोपर्यंत काहीही होत नाही. इंजिन आहे हो चांगलं, मशीन चांगलं आहे, पण करंटच नाहीये ना. कसं चालेल ते? कसं चालेल ते? तो करंट येण्याकरता आपण काय करतो व्यवहारात? इलेक्ट्रिशियनला बोलवतो. काही फॉल्ट आहे का बघ, मग तो येतो, तो फॉल्ट काढतो. हा इलेक्ट्रिशियन म्हणजे आपल्या जीवनातला सद्गुरू आहे. बरोबर, तो बरोबर धागा जोडून देतो आणि प्रवाह चालू झाला की मग एकच उरत, आजी आनंदू, आजी आनंदू डुलतो परमानंद रे श्रुती नेती नेती ज्या नित्य म्हणती तो हा एक गोविंद आम्हाला सापडला. नामामध्ये म्हणजे विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा, तर काळाला सुद्धा आम्ही भीत नाही. आणि म्हणून भगवंताने 10 प्रकारची सृष्टी केली. हे 10 प्रकार म्हणजे महत्त्वांची पहिली, अहंकाराची दुसरी, भूत पिशाचांची भूत सर्गाची तिसरी, इंद्रियांची चौथी, सात्विक अहंकाराची, अविद्येची, वैकृतीची, पशुपक्ष्यांची, मनुष्य मात्रांची, देवता, पितर आणि प्रेत आणि असुरांची भगवंतांनी 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. कारण या सृष्टीचं स्वास्थ्य राखायला सगळंच लागतं, सगळंच लागतं. आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी लागतात की नाही? पाय पुसायचं पोतेलं लागतं, झाडू लागतो, केर भरायला सूप लागतं. म्हणून आपण झाडू घेतो आणि त्याने देव पुसत नाही. तशी ही त्याने सृष्टी निर्माण केली. कशी निर्माण केली? भगवद्गीता बोलते चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः न तु जन्म कर्म विभागशः. हल्ली या विषयावर बोलणं अपराध झालेला आहे, अपराध झालेला. मी जर जास्त बोललो तर मला बालेरच्या जेलमध्ये टाकतील बघा उद्या गाडीत. मग भागवत कोण सांगेल? पण अपराध झालेला आहे. पण आहे वस्तुस्थिती, देव बोलते त्याला मी काय करू? गुणकर्म विभाग अशा, ज्याचा जो गुण आहे ना त्या गुणानुसार त्याला जर ते कार्य सोपवलं तो चांगलं करतो. मला पेटीतलं काही कळत नाही, तबल्यातलं काही कळत नाही, मला तिथे बसवलं, मी काय रडणार तिथे? यो यस्मिन कर्मणि नियोजितः तो तस्मिन नियोजितः. जो ज्या कर्मात कुशल आहे तेच कर्म त्याला करायला द्यावं ना. हा जर नियम लागू केला तर बऱ्याच राज्यातले आणि केंद्रातले मंत्रिमंडळ अविश्वासाचा ठराव न आणता गडगडून पडते. लायकी नसताना एखाद्यावरती ते काम सोपवून येतो, बिघडवतो. आणि लायकी असेल सोपवलं तर तो घडवतो. संतांवरती भगवंतांनी सोपवलं कारण ते घडवतात, आणि आमच्यावरती का नाही सोपवलं? आम्ही बिघडवण्यामध्ये फार एक्सपर्ट आहोत म्हणून. म्हणून संत कसं घडवतात याचा त्यांच्या पायाशी जाऊन विचार करावा. एकदा दक्षपुत्री विदुराला पुढे मैत्रिय सांगतात, एकदा दक्षपुत्री दितीने आपल्या पतीजवळ नको त्या वेळेला आपली विषय वासना तृप्त करण्याची विनंती केली. संध्याकाळ होती, संध्याकाळ होती. कश्यप ऋषींच्या 2 पत्न्या, एक दिती आणि दुसरी आदिती. तर दितीने काय केलं? संध्याकाळच्या वेळेला तिने सांगलेला आपली विषय वासना प्रगट केली. कश्यप ऋषी म्हणाले, ही वेळ नव्हे, ही वेळ नव्हे. विषय केव्हा सेवन करायचे याची वेळ ठरलेली आहे, शास्त्राने सांगितले. ही वेळ नव्हे. ती म्हणाली, मला काही माहित नाही, तुम्ही धर्मेच्या अर्थेचे कामेचे चरावी नाती चरावी प्रयत्न केले ना, माझी भूमिका तृप्तच केली, जाऊ देणार नाही मी तुम्हाला. स्त्री एकदा हट्टाने पेटली की काय करेल मी काय नाही सांगते. आणि भगवंताला स्मरण केलं आणि हताश झालेल्या कश्यपाने तिची त्यावेळेला ती वासना तृप्त केली. नंतर कश्यपाला वाईट वाटलं आणि दितीलाही वाईट वाटलं.
आणि त्या समागमातून जी प्रजा निर्माण झाली ती प्रजा म्हणजे महान पुरुषांचा शाप लागलेली सनक सनंदन आणि सनातन सनत कुमार यांचा शाप लागलेली प्रजा होती आणि त्यांचं नाव या जन्मात येण्यापूर्वी जय विजय असं होतं. ते भगवंताचे पार्षद होते. वैकुंठात भगवंताच्या राजवाड्याच्या बाहेर भगवंताची रक्षा करण्याकरता सुरक्षक म्हणून बसवलेले होते. त्यांच्या अंगावरती भगवंतासारखाच वेश होता. दुरून बघितलं ते भगवंतच वाटायचे. आणि एकदा सनक सनंदन सनातन सनत कुमार भगवंताच्या दर्शनाकरता आले. दारावर आल्यानंतर यांनी सांगितलं, थांबा, कुठे जायचंय? कुठे म्हणजे भगवंताच्या दर्शन. नाही जात आहे. देवाच्या दर्शनाला आम्हाला मज्जाव करतात. आमच्यासारख्या सत्पुरुषांना देवाचा दर्शनाकरता मज्जाव करणं हे पाप आहे, तुम्हाला कळत नाही? ते म्हणाले, पाप पुण्याचा विचार नंतर, नाही जाता येणार. त्यांना बाजूला केले. अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः शरद इदम ब्राह्म इदम क्षात्रम शापादपि शरादपि. ती ताकद होती त्यांच्याजवळ. बाजूला गेले, आत गेले आणि असा आपला थोडासा नाही म्हटलं तरी ज्ञानाचा अपमान ज्या वेळेला होतो ना, त्यावेळेला माणसाला शासन भोगायला नक्की भोग. शाप दिला, 3 जन्म राक्षसीने जन्माला. आत गेले, देवाचं दर्शन घेतलं. देवाला कळलं की आपल्या द्वारपालाने यांना थोडासा त्रास दिलेला आहे आणि त्यांना शाप दिला. भगवान म्हणाले, मी क्षमा मागतो आपली. देवा, आम्ही काय तुम्हाला क्षमा करणार? नाही, अपराध झालाय माझ्याकडून. आणि असंच शास्त्र आहे, साहेबापेक्षा साहेबाच्या केबिनच्या बाहेर जो शिपाई बसलेला असतो ना, त्याचाच जास्त त्रास असतो. म्हणून आधी त्याला संतुष्ट करायला. सूर्याच्या उष्णतेनं वाळू तापते. सूर्याच्या उष्णतेचा त्रास होत नाही, पण वाळू जास्त चटके होते. भगवान म्हणाले, नाही, माझ्याकडून थोडासा प्रमाद झालाय, मलाही काहीतरी शासन करा. आता तुम्ही म्हणताय तर म्हणून तुम्हाला शासन करतो. 3 जन्म त्यांचा उद्धार करायला तुम्हाला का? असे बेजबाबदार नोकर, सरकारी कर्मचारी तुम्ही आपल्या दारात ठेवलेत म्हणून. आणि त्यांचा 3 जन्म झाला आणि भगवंताला त्यांच्या उद्धाराकरता 3 वेळा जन्म झाला. त्यांचा पहिला जन्म होता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. त्यांचा दुसरा जन्म होता रावण कुंभकर्ण आणि त्यांचा तिसरा जन्म होता शिशुपाल दंतवक्र. आणि 3ही वेळेला भगवंताला अवतार घ्यायला लागला. हिरण्याक्षाला मुक्त करण्याकरता वराह अवतार घ्यायला लागला. हिरण्यकश्यपूला मुक्त करण्याकरता नरसिंह अवतार घ्यायला लागला. आणि रावण कुंभकर्णाला मुक्त करण्याकरता रामावतार घ्यायला लागला. आणि शिशुपाल दंतवक्राला मुक्त करण्याकरता कृष्ण अवतार घ्यायला. नोकराबरोबर मालकालाही सजा. आणि असं घडल्यामुळे त्या दितीच्या पोटी जे जन्माला आले ना 2 मुलगे, अवेळी इच्छा पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्यातला पहिला होता हिरण्याक्ष आणि दुसरा होता हिरण्यकश्यप. ब्रह्मदेवाने आपल्या मानस पुत्राला सृष्टी रचण्याची आज्ञा केली. म्हणून महाराज हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. लक्षात ते म्हणाले, करतो, पण जागा कुठं आहे? जागा कुठं आहे? अहो, फॅक्टरी काढायची म्हणजे जागा लागते की नाही? घर बांधायचं, झोपडी बांधायची तरी सुद्धा जागा लागते. मग विश्वाचा कारखाना निर्माण करायचा आहे, जागा नाही लागणार. पण नुसती जागा असं चालत नाही, त्याचं शास्त्र सुद्धा लागतं निर्मितीचं.
पण जागा म्हणजे पृथ्वी आणि शास्त्र म्हणजे वेद हे या हिरण्याक्षानं बुडवले. कुठे? रसा तळाला नेले. विचारच बुडवायचे, स्थानच भ्रष्ट करून टाकायचं. याला राक्षस वृत्ती असं म्हणतात. पण राक्षस म्हणजे काही 10 तोंडाचाच असायला लागतो असं नाही. परीघ घडीचे कपडे घातलेले, डोक्यावरती गांधी टोपी घातलेले, ते सुद्धा राक्षसाला लाजवेल असं वर्तन करत असतात. आणि राक्षसा विपरीत अंश साक्षरा इव वर्तते. एक वेळ राक्षस परवडले, पण हे साक्षर लोक, शहाणे लोक परवडत नाही. आणि ते काय कशाचं वाटोळ करतील सांगता येत नाही. आपला 65 वर्षाचा अनुभव आहे. अलमती विस्तरेण फार बोलणं न लगे. एखाद्या चांगल्या गोष्टीचं उत्तम वाटोळ कसं करावं हे त्यांच्याकडून. स्थानही बुडवलं आणि शास्त्रही बुडवलं. आता काय रचना करणार? आता काय रचना करणार? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं काळजी करू नका. आणि ब्रह्मदेवाच्या उच्छ्वासातून एक दिव्य रूप बाहेर पडलं. सगळ्यांनी आश्चर्य केलं, ऋषीमुनींनी कौतुक केलं. अरे हे काय आहे? हे भयंकर आहे, हे भयंकर आहे. भगवान असा आवेशानं अवतीर्ण होतो ना परमतत्व, त्यावेळेला अशीच काही ना काहीतरी निसर्गामध्ये घटना घडत असतात. नरसिंह अवतारात सुद्धा तेच झालं. कडकडले स्तंभ, गडगडले गगन, अवनी होता आहे कंपाय. आणि ते तेज बघून अग्नी सुद्धा लाजला. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले विश्वरूप दर्शनाच्या वेळेला. एकूण सुंदर आहे. जयाचे विखरपणे नक्षत्रांचे होती फुटाणे आणि बंदी खिरणला म्हणे समुद्री. त्या तेजाने नक्षत्र उडून गेली आकाशामध्ये तडतडत. अग्नीला सुद्धा लाज वाटली, काय हे तेज आहे, नाही तर माझं मी आजपर्यंत तेज म्हणून त्यांनी आपलं तोंड कुठे लपवलं? ज्ञानेश्वरांची प्रतिभा आहे, समुद्रात लपवलं. म्हणून तेव्हापासून समुद्रात अग्नी झाला, वडवा नक्षत्र. असं ते आणि ते वराह रूप दैदिप्यमान सुवर्णालंकाराने नटलेलं. त्यांनी उंच उडी घेतली आणि जी शेप टाकली समुद्रामध्ये ती तळालाच गेली. तळाला वेद होते आणि पृथ्वी होती, स्थान होतं आणि विचार होते. आणि भगवंताने ती आपल्या दातांवरती पृथ्वीला धरली. ते विचार आपल्या जवळ, वेद आपल्या हातात घेतले आणि भगवान तितक्याच वेगाने बाहेर यायला लागले. का? त्याला आत कसं शिरायचं हेच कळत होतं आणि बाहेर कसं पडायचं हेच कळत. बाहेर आले तो हिरण्याक्ष तिथे होता. त्या हिरण्याक्षाने माझ्याशी आधी युद्ध कर आणि मग पुढे जा. भगवान म्हणाले तुझ्यासारख्या झुरळाला युद्ध करायला लावणं हा माझा अपमान आहे. नाही, माझ्याशी युद्ध कर, तरच पुढे जाऊ शकतो. घनघोर युद्ध झालं तिथे समुद्रामध्ये. आणि तो हिरण्याक्ष भगवंतावरती अनेक वेळेला चालून येतोय. भगवंताने गदेनं त्याचं मस्तक फोडलं. समुद्राचं पाणी लाल लाल झालं. हिरण्याक्षाचा वध झाला आणि तो भगवान ते वेद आणि ती पृथ्वी घेऊन वरती आले. आणि मनु महाराजांना सांगतात, ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, मनु महाराज तुम्ही शतरूपा राणीच्या बरोबर विवाह करा आणि त्याच्यापासून जी प्रजा निर्मिती होईल ती प्रजा सात्विक वृत्तीचीच असेल. आणि मी तुम्हाला आज असा आशीर्वाद देतो की तुमच्या मुलीच्या पोटी भगवंताचा जन्म.
तुम्ही एवढं करताय ना, मी तुमच्या करता येईल असा आशीर्वाद घेतला आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद उपवेद निघाले. या रुद्राने ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सृष्टी निर्माण केली. भयंकर आकाराची होती आणि ती निर्माण झाली तेव्हा सारखी ती पोरं रडायलाच लागली. 4 ब्रह्मकुमारांचा निर्मिती केली, ते निघून गेले. ते म्हणाले आम्हाला या व्यापात पडायचं नाही, आमचा मार्ग ठरलेला आहे, हा माझा मार्ग एकला. त्यांनी सांगितलं. आता हे रडायला लागले, मग कायम रडून चालेल का हो? म्हणून तिसरी सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीतून मनु आणि शतरूपा यांच्या पोटी मरीची, पुलस्त्य, वसिष्ठ, अत्रि, कृतु, दक्ष, अंगिरा, भृगु, पुलह आणि नारद यांचे जन्म झाले. यांचे जन्म झाल्यानंतर मनु आणि शतरूपा यांना सांगितल्याप्रमाणे एक दिवस भगवान मनु महाराज, भगवंतांनी सांगितलं की तुमच्या पोटीची मुलगी जन्माला येईल, देव होती, तिचं नाव माझा भक्त असलेला कर्दम ऋषी यांना ती द्या आणि त्यांच्या पोटी जो जन्माला येईल तो भगवान असेल. देवाचा संकेत पाळल्यानंतर ते दोघेही आपली मुलगी देवहूती, आकुती, देवहूती आणि प्रसूती हे त्या तीन मुली आणि मनु आणि शतरूपा यांच्यापासून 2 मुलगे झाले. तो एक उत्तानपाद आणि दुसरा त्रियोग. उत्तानपाद आणि दुसरा त्रियोग अशी ही 5 लेकरांची संतती. आणि मोठी मुलगी देवहूती हिला घेऊन ज्या वेळेला मनु महाराज आणि शतरूपा कर्दम ऋषींच्या आश्रमात, ऋषीचा आश्रम बिंदू सरोवर जवळ पर्णकुटीची, पण तिथे काय जास्त असणार, पण सुवर्णाच्या रथातून बसून मनु महाराज आले. त्यांनी आश्रम बघितला. त्यांची राणी शतरूपा बाजूला बसले, देवहूती मागे बसले. रथ थांबला पर्णकुटी जवळ. मनु महाराज खाली उतरले, शतरूपा राणी खाली उतरली आणि देवहूती पण आधी खाली उतरली. उतरल्यानंतर नमस्कार केला दुरून. का? ते वेदो ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. भगवान सुद्धा ब्राह्मणाला नमस्कार करतो. का? वेद त्यांच्या जवळ असतात म्हणून, विचार त्यांच्या जवळ असतात म्हणून, विवेक त्यांच्या जवळ असतो. नमस्कार केला आणि कर्दम ऋषींचं अन्निक आटोपलेलं होतं. बाहेर आवाज आला रथाचा. सुवर्णाचा रथ, त्याला छान छान असे 5 घोडे लावलेले, त्यांच्या अंगावरती सुवर्णाचा. राजाचा रथ आहे तो, राजाचा रथ. काय कमी होत ते? बाहेर आले, स्वागत केलं. स्वागतम, त्यांनी प्रतिवचन दिलं, सुस्वागतम. स्वागत करण्याची वचनं ठरलेली आहे. श्राद्धाच्या वेळेला ब्राह्मणाला द्यायची वचनं आणि प्रतिवचनं ठरलेली आहे. उगाच कुठे काहीतरी बोलण्यात अर्थ नसते. स्वागतम. आम्ही दारात कोणी आलं की पहिल्यांदाच म्हणतो सुस्वागत, म्हणजे प्रतिवचन आम्हीच देतो. शेवटी एकाने सांगितलं तुम्ही स्वागतम म्हणायचं असतं आणि प्रतिवचन आम्ही द्यायचं असतं, सुस्वागतम म्हणून. आत घेतले तर तिथे धर्मासनं मांडली 3. मनु महाराजांना सांगितलं कर्दम ऋषीने बसा. अत्र आसने उपविश्य. ते बसले. राणी बसली शतरूपा. देवहूती नाही बसली. देवहूती नाही बसली. तिने पर्णकुटी सगळी बघितली की आपल्याला ज्या घरात राहायचंय त्या घरात राहणारा कसा आहे. तिने पहिल्यांदी परीक्षा केली. राहायचं इथे तर ठरलेलंच आहे, देवाची आज्ञा. पण परीक्षेविना बांधिले घट्ट जाणे, तिथे सत्यमिथ्या कोणी न जाणे. उगाच दिसतंय गोरा गुंडा म्हणून नाही स्वीकारलेलं.
तिला अभिमान वाटला की माझं सौभाग्य एवढं ज्ञानी आहे, एवढं उपासक आहे, एवढे भगवंताचे भक्त आहेत आणि इतका असून सुद्धा विरक्त आहे. पर्णकुटीत काहीच नव्हतं. दरबार भस्माचे मेले, त्यात भस्म समिधा आज्य एवढंच असणार, दुसरं काय असणार, छाट्या असणार. बघितलं पण संतोष वाटला. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं प्रभूच्या संगीताप्रमाणे, मी माझी ही मुलगी देव होती, हिचं पाणीग्रहण आपण करावं आणि मला कन्यादानाचं पुण्य मिळावं एवढ्या करता आणलेली आहे, आपण हिचा स्वीकार करा. कर्दम ऋषी म्हणाले, तुम्हाला देवाने सांगितलंय, मला कुठं सांगितलं. आणि त्याच दिवशी कर्दमांना पण संकेत मिळाला, नाकारू नकोस, तुझ्या भल्या करता केलं पाहिजे. तिच्या पोटी, तुझ्या पोटी प्रत्यक्ष भगवान जन्माला येणार आहेत रे, किती भाग्यवान आहेस. कन्या अर्पण केली, विवाह झाला. आणि विवाहाच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं कर्दम ऋषींनी, तुम्ही मला मुलगी देताय पण माझ्या काही अटी आहेत, त्या आधीच सांगतो, नाही तर नंतर नाही म्हणा. ते नको. काय अटी आहेत? माझी काही अनुष्ठान आहे. माझं पहिलं अनुष्ठान आहे ना ते 12 वर्षाचं आहे, दुसरं अनुष्ठान पुन्हा 12 वर्ष आणि तिसरं अनुष्ठान पुन्हा 12 वर्षाचं. तोपर्यंत आम्ही जरी विवाहबद्ध झालेलो असलो तरी आमचा प्रपंच सुरू होणार नाही. मान्य आहे? म्हणून महाराजांनी आपल्या मुलीकडे बघितलं, आईने आपल्या मुलीकडे बघितलं. तिने मान्य आहे म्हणून शब्दाने नाही सांगितलं. काय पूर्वीच्या मुली हुशार होता. तिनं आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने थोडीशी जमीन कुरतडायला सुरुवात केली आणि आपल्या साडीने आपल्या उजव्या हाताला असे वेटोळे मारायला सुरुवात केली. म्हणून महाराज म्हणाले, पटलं, ठरलं. विवाह झाला आणि यांचं पहिलं 24 वर्षाचं अनुष्ठान सुरू. मग तिने सुद्धा सेवा कशी केली? मंत्र भागवतामध्ये मोरोपंतांनी वर्णन केलं. मंत्र भागवत नावाचा मोरोपंतांचा एक ग्रंथ आणि त्या मंत्र भागवतामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रानं प्रत्येक आर्या लिहिलेली आहे. 12 स्कंदाची 18,000 आर्या आहेत. एखादा जुना कीर्तनकार असेल त्याच्याकडे मिळेल आणि त्याच्या तोंडूनच ते ऐकायला मिळते. काय आर्या लिहिली मोरोपंतांनी, कशी सेवा केली, सेवा भाव काय असतो. मोरोपंत लिहितात, भयचकितता मृगाची, श्वानाची जागरूकता शिकली, इंगितता काकाची, म्हणून या सेवनीच ती टिकली. किती सतर्क होती. कावळा किती सतर्क असतो, हरिण किती सतर्क असतो. भयचकिता मृगाची, श्वानाची, तिला कळलं होतं आता की अमका मंत्र म्हटल्यानंतर कोणची समिधा लागणार आहे, कोणचे धर्म लागणार आहे, कोणचा राज्य लागणार आहे, चरू कोणता लागणार आहे, सगळी तयारी करून ठेवायची ती. आणि ते मंत्र म्हणायला लागले. आ कृष्णे नर्यसा वर्तमान मंत्र म्हणायला सुरुवात केली की सूर्याला जे जे आवडतं ते हवनीय द्रव्य आणून. गणपतीचा मंत्र म्हणायला सुरुवात केली की दुर्वान पुराण. इतकी सेवा टिकली. 12 वर्ष अनुष्ठान झालं. आणि कर्दम ऋषी म्हणतात अजून एक अनुष्ठान आहे. ती म्हणाले चालेल, मला मी स्वीकारलंय तुम्हाला. मी तुमच्या संपत्तीकडे शरीराकडे बघून स्वीकारलेलं नाही, मी तुमच्या विद्वत्तेकडे बघून स्वीकारलं. दुसरं 12 वर्षाचं अनुष्ठान सुरू, तशीच सेवा केली. अजून एक 12 वर्षाचं अनुष्ठान आहे, तशीच सेवा केली. भारतवर्षामध्ये पूर्वी अशी काही महानुभाव होते
की त्यांची अनुष्ठानं 3 तप चालले. 3 भामती मिश्रा नावाचे एक महान पंडित होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहून झाल्यानंतर त्यांची पत्नी समोर आली. तेव्हा भामती मिश्राने विचारलं, आपण कोण? ती म्हणाली, 24 वर्षापूर्वी जिचा हात आपण देवा ब्राह्मणा समक्ष हातात घेतला होता ती मी तुमची धर्मपत्नी. 24 वर्षात ती इतकी सुंदर होती आधी, पण इतकी नाजूक झाली. भामती मिश्राने ते बघितलं, माझ्याकडनं चूक झाली आणि या पापाचं क्षालन म्हणून आपण जो ग्रंथ लिहिलेला होता त्या ग्रंथाचं नाव भामती टीका असं ठेवलं. भामती टीका असं काय? परस्परांचा सेवाभाव एकदा दोघांना कळला ना की प्रपंचात कधी भांडण होतच. पण जोपर्यंत दोघही आपली आयडेंटिटी, शुद्ध मराठीत बोलायचं, आपली प्रतिष्ठा जपायचा प्रयत्न करत असतात, ते अहंकाराचा एकही कंगोरा घासून घेत नाहीत ना, तोपर्यंत रोज घरात कचकच चालते. आणि हे अहंकाराचे कंगोरे घासून घेण्याचं स्थान म्हणजे श्रीमंत. श्रीमंत म्हणून पुन्हा पुन्हा सदा सेव्या सदा सेव. 3रं अनुष्ठान पूर्ण झालं आणि कर्दम ऋषीने बघितलं तिच्याकडे. अरे रे, ती म्हणाली, काय झालं? काही नाही, मला क्षमा कर. असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. माझ्या आत्मसेवेत काही चुकलं असेल तर मला. मग मी आता असं तुला सांगतो, बिंदू सरोवरात जा, ते स्नान कर. ती स्नानाला उतरली, तिथल्या अप्सरांनी तिला स्नान घातलं आणि पूर्वीचं तारुण्य तिला प्राप्त करून दिलं. ती आली आणि कर्दम ऋषी म्हणाले, आता आपला संसार सुरू करायचा. हो, नक्की करायचा ना? काय एखादा अनुष्ठान बाकी अजून? ते सगळं पूर्ण होऊन देत काय? इकडे थोडं तिकडे थोडं नाही, आता संसार सुरू करायचा. मग ती म्हणाली, आता संसार माझ्या इच्छेप्रमाणे करायचा. कांता एकच सांग, आता मी म्हणेन तसं करायचं. हो, तू म्हणशील. मग आपला संसार असा जमिनीवर नाही करायचा, आकाशात करायचा. आकाशात विहार करायचा. आणि आकाशात विहार करायचा म्हणजे एक विमान पाहिजे की नाही? कर्दम ऋषीने ते विमान तयार केलं. भागवतातलं मी सांगतोय, माझ्या पदरचं सांगत नाही. एकटाच अंबानी आपल्या बायको करता विमान तयार करू शकतो असं नाही. आमच्या ऋषीमुनींनी सुद्धा विमानं केली. पुष्पक विमान होतं की नाही रामायणात? आणि ही जी विमानं होती ना, ती कधीच क्रॅश होत नव्हती. पण ती भगवंताच्या इच्छेने चालेल. त्या विमानात बसले. त्या विमानाचं भागवतात 3 अध्यायात वर्णन आहे. उत्तम विमान, यथेच्छ विहार केला. आणि तो यथेच्छ विहार करत असताना, संसार सुखाची अनुभूती घेत असताना उदरात गरभरायला आनंद वाटला दोघांना. संसाराची फलश्रुती झाली. आणि कर्दम ऋषी म्हणाले, आता आपल्याला अपत्य झाल्यानंतर मी संन्यास घेऊन जाणार. आधीच सांग. ती म्हणाली, होऊ दे तरी अगोदर, इतकी घाई कसली करते? मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. खाली उतरलं ते विमान आणि त्या पर्णकुटीच्याच बाजूला जागा होती, तिथे घरदार बांधलं, गाय ठेवली आणि पहिली प्रसूती झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली. होता 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 9 मुली जन्माला आल्या. ते म्हणाल, बुवा काहीतरी काय सांगता, त्याला काही प्लॅनिंग वगैरे कळत नव्हतं का? श्रोतेहो, भागवतातल्या कथांचा अर्थ गूढार्थानं घ्यायचा. ही परमहंसांची भाषा आहे, त्याला माझा नाईलाज आहे. मी हलकी करून सांगायचा गुरुकृपेनं प्रयत्न करतो.
सुखदेव सांगतात राजा, आणि 9 मुली निर्माण झाल्या म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9विधा भक्ती ज्या वेळेला जीवनात सिद्ध होते त्याच वेळेला भगवान हाताशी येतो. आणि 10वा जो अपत्य झालं तो भगवान कपिल महामुनी, कपिल महामुनी की जय. मुलगा झालाय, जरा जोरात जोरात काय एवढा कंजूसपणा करता भगवंताचा गजर. कपिल महामुनी की जय. कपिल याचा अर्थ ज्ञान असा. आणि त्या मुलींचे कर्दम ऋषीने यथोचित विवाह करून दिले. पहिली होती कला, ती मरीची ऋषींना दिली. दुसरी होती अनुसूया, ती अत्रीला दिली. तिसरी श्रद्धा अंगिराला दिली. चौथी हविर्भू पुलस्याला दिली. गती पुलाहाला दिली. क्रिया कृतूला दिली. ख्याती भृगुला दिली. अरुंधती वसिष्ठाला दिली. शांती अथर्वाला दिली. आणि अशा 9 मुलींचा विवाह केला. आणि कपिल महामुनी 10वे एक दिवस कर्दम ऋषी म्हणाले, मी आता संन्यास घ्यायला निघालो. आणि प्रस्थानच ठेवलं होतं. आणि संन्यास म्हणजे काय? सम्यक ज्ञास किती संन्यास, सगळंच भगवंताला अर्पण करणं. आणि ते अर्पण करताना तो विधी जो आहे ना, ते म्हणायला लागतं संन्यास घेणाऱ्याने, नाहम कश्चित नमे कश्चित, मी कोणाचा नाही आणि माझं कोणी नाही, असं गुरूंसमोर पाण्यात उभं राहून शिखासूत्र त्याग करून म्हणायचं. आणि मग पाण्याच्या बाहेर येण्याकरता, लज्जा रक्षणा करता गुरु कृपेचं वस्त्र गुरु अंगावर टाकतात, ते परिधान करायचं. दंड देतात तो घ्यायचा. आणि तो दंड म्हणजे मनाला बुद्धीला विवेक देणारा दंड असतो. तो घ्यायचा. आणि मग एका गावात 3 रात्रीपेक्षा जास्त राहायचं नाही. भिक्षा किती घ्यायची याचंही प्रमाण ठरले. ती भिक्षा पाण्यात बुडवायची, तिचे 3 भाग करायचे. एक गाईला घालायचा, एक जलचराला द्यायचा आणि 3रा भाग आपण खायचा. याला संन्यास असं म्हणतात. भगव गुंडाळणं म्हणजे संन्यास नाही. तो जर संन्यास असता तर कुत्र्यांचाही रंग भगवा असतो की नाही? त्याला कोणी संन्यासी म्हणतात? त्याला कोणी संन्यासी नाही म्हणत. आणि कर्दम ऋषी निघून गेले. आणि देवहूतीला जाताना सांगितलं, तू काळजी करू नको, याला मुलगा मानू. मग काय म्हणू? हा तुझा गुरु आहे. हा तुला या प्रपंचाच्या जाळ्यातून मुक्त करणारा आहे. जो अज्ञान समूळ छेदी, शुद्ध ज्ञान प्रबोधी, इंद्रिय दमन प्रतिपादी, तोच सद्गुरु. समर्थ स्पष्ट. याच्या ठिकाणी 3 देव एकवटलेले आहेत. गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरु. आणि अशा स्थितीमध्ये निघून गेले. आणि देवहूतीने आपल्या मुलाला नमस्कार केले. आणि काय म्हणाली? तत्वागताहं शरणं शरण्यं समृद्ध संसार तरो कुठारं जिज्ञासुपाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठं. हे भगवंताचा जीवाला अज्ञानाच्या खाईत लोटणारा माझ्या या मोहाचा आपण दूर करा. यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. देवहूतीच्या मुखातून अशी प्रश्न ऐकल्यानंतर कपिल महामुनी म्हणतात, मी किती भाग्य, त्या आईला भगवंताची कृपा प्राप्त व्हावी. अशा आईच्या पोटी मी जन्माला आलो. भगवंता केवढी रे माझ्यावर कृपा केली. सुशीलो मातृपुण्ये पितृपुण्येन चातुर धनवान कुलपुण्येन आणि आत्मपुण्येन पंडिता.
सुशील मातृपुण्य यांच्याजवळ चारही प्रकारचे पुण्य मिळाले होते ना. पितृपुण्याने चातुरा, कुलाची पुण्य होतीच, आजोबा साधे नव्हते, सम्राट होते. आणि आत्मपुण्याने पंडित देव तिच्या मुखात. आई तुला सांगू, अध्यात्म योगच माणसाच्या अत्यंतिक कल्याणाचे साधन आहे, ज्याच्यामुळे जीव सुखदुःखातील आनंदावस्था प्राप्त करून घेऊ शकतो. जीवाच्या बंधाला व मोक्षाला मनच कारणीभूत आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो. आता इथून कपिल गीता सुरू झालेली आहे. किती वाजले? मध्यंतर करू. मध्यंतर घेऊया. म्हणजे कपिल गीता लगेच सुरू होणार. पण कपिल गीता मध्यंतरामध्ये तोपर्यंत आपण शीतल जलगीता जय जय